त्यामुळे सॅटरडे क्लबमध्ये आल्यावर काय मिळतं हे मी सांगतो. त्याच्यामधून तो व्यवसाय कसा भरत जातो ते आपल्याला लक्षात येईल. बरोबर. मी ना नेहमी एक 4 किंवा 5 ई सांगतो. ई. हां. इंग्लिश अल्फाबेट ई. ओके. त्यातला सगळ्यात पहिला ई आहे, सॅटरडे क्लबमध्ये आल्यावर एंटरप्रिनरशिप शिकता येते. बरं. म्हणजे आज काय झालंय, आज मराठी घरामध्ये ना पहिल्या पिढीतले उद्योजक खूप आहेत. हं. कारण परंपरागत व्यवसाय केलेला नाहीये. त्याच्यामुळे ती जी व्यवसाय करण्याची मानसिकता लागते ना, ती तयार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सॅटरडे क्लबमध्ये आल्यावर मी म्हणतो, की नेहमी एंटरप्रिनरशिप शिकता येते. म्हणजे ती मानसिकता तयार करण्याचं काम सॅटरडे क्लबमध्ये होतं. म्हणजे उदाहरणार्थ, नोकरदार माणूस असतो ना, त्याला फिक्स पगार मिळतो. उद्योजकाला मिळत नाही. बरोबर. ही पहिली मानसिकता तयार करायला लागते. नोकरदार माणूस असतो ना, त्याला वर्षातून ठरलेल्या सुट्ट्या मिळतात. उद्योजकाला मिळत नाहीत. नोकरदार माणसाला इतरांकडे पैसे मागायला लागत नाहीत. उद्योजकाला रोज मागायला लागतात. नोकरदार माणूस एखादे काम करत असेल, तर तो रोज तेच साधारण काम करतो. उद्योजकाला रोज शिकायला लागतं. ही मानसिकता आहे. ही मानसिकता सॅटरडे क्लबमध्ये आल्यामुळे तयार होते. त्यामुळे पहिला ई आहे एंटरप्रिनरशिप शिकता येते. दुसरा ई आहे तो म्हणजे एज्युकेशन. आज काय झालंय, कुठलाही व्यवसाय करायचा असेल, तर त्याला आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी फॉर्मल काही शिक्षण घेतलेलं नाहीये व्यवसायाचं बरोबर. किंवा असं काही व्यवसाय करण्याचं मॅन्युअल असं नाहीये. प्रत्येक व्यवसाय वेगळा आहे, त्याचे चॅलेंजेस वेगळे आहे. पण त्याच्यातल्या काही ठराविक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, लोकांना आपापल्या प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये खूप एक्सपर्ट असतात. हं. पण त्यांना बॅलन्स शीट कळत नाही. हं. पण उद्योग करायचा असेल, तर बॅलन्स शीट शिकायला लागते. हं. म्हणजे गंमत अशी आहे, की लोकं छान गाड्या वगैरे घेतात लोन घेऊन. गाडीमध्ये जाऊन बसून छान बँकेकडे जातात. बँकेला म्हणतात, "अहो सर मला ना पैसे पाहिजेत, कॅपिटल पाहिजे, मला लोन पाहिजे व्यवसाय वाढवायला." बँक मॅनेजर काय म्हणतो माहिती आहे? बॅलन्स शीट दाखव. तो म्हणतो, "अरे बाबा तू सगळं चांगल्या गाडीतून आला, चांगला सूट घातला, छान दिसतोय सगळा." पण ह्याच्यावर तर काहीच नाही कागदावर. म्हणजे आपले लोकं बाकी सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट असतात, परंतु बॅलन्स शीट कारण का माहिती आहे? मुळातच आपल्या घरामध्ये ना लहानपणापासून पैसा शिकवला गेला नाही. त्याच्यामुळे या बॅलन्स शीटचं शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून एज्युकेशन. दुसरं आपल्या घरात ना सेल शिकवला गेला नाही. विकायचं कसं? आता होतं काय माहिती आहे? आपल्या घरी मानसिकता काय आहे? की हा विकायला आला म्हणजे हा कापणार मला. डॉग्स अँड सेल्समन आर नॉट अलाउड. ही टिपिकल मानसिकता. बरोबर. पण चांगला उद्योजक हा चांगला विक्रेता असलाच पाहिजे. हं. आणि तुम्ही विकता काय? प्रॉडक्ट विकता, सर्व्हिस विकता, नॉलेज विकता, आयडिया विकता. हे सगळं विकता आलं पाहिजे आणि त्याच्या अगोदर स्वतःला विकता. म्हणजे असं म्हणतात उद्योग व्यवसायात, की लोकं पहिले तुम्हाला विकत घेतात, मग तुमची आयडिया विकत घेतात. मग आता ह्याचं ज्ञान घ्यायला नको का? बरोबर. मग सॅटरडे क्लबमध्ये असे अनेक लोकं आहेत, की जे या वेगवेगळ्या गोष्टीतलं एज्युकेशन तुम्हाला देतात. हं. त्यामुळे दुसरा फायदा काय होतो? लोकांना शिक्षण मिळतं. तिसरा ई आहे, तो म्हणजे एक्सपिरियन्स. हं. एक्सपिरियन्स म्हणजे काय? मित्रांनो, प्रत्येक वेळेला ना, मीच धडपडीन आणि मग मी शिकीन, हे उद्योग व्यवसायात पॉसिबल नाही. कारण तुम्ही जेव्हा धडपडता ना, तेव्हा पैशात नुकसान होतंच. पण तो जो वेळ जातो ना परत सावरण्यासाठी, त्याची किंमत नाही करता येत. ती अपॉर्च्युनिटी गेली तुमच्याकडून. आणि म्हणून आम्ही सॅटरडे क्लबमध्ये आपण असं नेहमी म्हणतो, की सगळ्याच गोष्टी तुम्ही धक्के खाऊन शिकू नका. दुसऱ्याने जे धक्के खाल्ले त्याच्यातून शिका. म्हणून इथे ज्यावेळेला तो एवढ्या उद्योजकात येतो ना, तेव्हा त्याला असं लक्षात येतं, "अरे, हा तर माझ्यापेक्षा जास्त वेळा पडलेला आहे. तरी पण हा उभा आहे आणि तरी पण त्याच एनर्जीने व्यवसाय करतोय." त्याला शिकायला मिळतं दुसऱ्याच्या धक्क्यातून. आपल्याकडे आपण एक मेंटॉरिंग प्रोग्राम घेतो सॅटरडे क्लबमध्ये. या मेंटॉरिंग प्रोग्राममध्ये आपण वेगवेगळ्या व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांना बोलवतो आणि त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो. बरोबर. आणि त्यांना आम्ही काय सांगितलेलं असतं, तुम्हाला पुरस्कार किती मिळाले ते सांगू नका. तुम्ही किती वेळा धक्के खाल्ले, किती वेळा लॉस झाला आणि त्यातून तुम्ही परत कसे उभा राहिलात ते सांगा. हं.
कारण हे करण्यासाठी ना एक वेगळी मानसिकता लागते, मनाची तयारी लागते. त्यामुळे तिसरा ई आहे एक्सपिरियन्स. चौथा ई आहे एनर्जी. व्यवसाय करायचा ना हे एनर्जीचं काम Energy. आहे. साला रोज तुम्हाला उठायला लागतं, रोज स्वतःमध्ये अशी एनर्जी भरायला लागते. कारण अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. कधी ते युद्ध चाललंय, कधी ट्रॅफिकच जाम आहे, कधी काहीतरी प्रॉब्लेमच चालू आहे, कधी कोण पैसेच देत नाही, कोण पैसे बुडवतं, काहीतरी चालू असतं ना. कधी एखादा एम्प्लॉई सोडून जातो. हे सगळे उद्योग व्यवसायात चालूच असतं. त्याच्यामुळे रोज स्वतःमध्ये एनर्जी भरायला लागते. मग आता काय होतं दरवेळेला ना मीच स्वतःमध्ये एनर्जी नाही भरू शकत. म्हणून आम्ही म्हणतो सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला या. ही एनर्जी भरते ना. 15 दिवसात तुम्ही एकदा मीटिंगला आलात ना, की पुढचे 15 दिवस तुम्ही फुल एनर्जेटिक. Correct. ती एनर्जी ना तुम्हाला व्यवसाय वाढवायला मदत करते. चौथा ई आहे तो म्हणजे एन्जॉय. हम्म. पाचवा ई. व्यवसाय करणं ना हे कुठेतरी दडपण घेऊन आणि प्रेशर घेऊन आणि असं करण्याचं काहीतरी असा चेहरा चौकोनी करून करण्याचं काम नाही. तुम्ही तो प्रकार, तो व्यवसाय, ते रोजचं जीवन, रोजचं शिकणं, रोजचं धडपडणं हे एन्जॉय केलं पाहिजे. हम्म. आणि जेव्हा तुम्ही त्या सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला येता आणि बघता, अरे यार, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है. मला अरे हा तर रोज त्याच्यातून जातो, काय खुश आहे, काय एनर्जेटिक आहे. ते इतकं अंगवळणी पडतं हा, ना. अंगवळणी पडतं. मग आपण मग म्हणून सॅटर्डे क्लबमध्ये काय करतो आपण, मग आउटबाउंड सेशन्स करतो, Correct. फॅमिली गेट टुगेदर्स करतो. ह्याच्या सगळ्यामधून ना लोक खूप एन्जॉय करतात. सो असे जर का आपण 5 ई जर का बघितले, तर आपल्याला सॅटर्डे क्लबमध्ये एक उद्योजकाला तयार होण्यासाठी आणि सातत्याने काम करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या मिळतात. हम्म.